नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 28 जून 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. विश्वावसुनाम संवत्सर आहे सूर्याचा. दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया आहे. नक्षत्र पुष्य आहे. योग हर्षण आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो गरा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे 5:43 ते 7:24 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:06 ते 12:52 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:06 ते 10:48 आणि यमगंड काळ दुपारी 2:11 ते 3:53 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शुक्राबरोबर केंद्रित करेल. आजच्या दिवशी बुधाचा शनी नेपच्यून बरोबर त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. चतुर्थातील बुध आणि व्ययातले शनी नेपच्यून हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसंबंध सुद्धा सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरत जाण्याचा योग सुद्धा संभवतो. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तृतीयातील बुध आणि लाभातले शनी नेपच्यून हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ते पूर्णसुद्धा होताना दिसेल. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा राहील. थोडंसं दमछाक झाल्यासारखे वाटेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही घेतलेले निर्णय अत्यंत अचूक असतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकता. कागदोपत्री व्यवहार कमिटमेंट प्रॉमिसेससाठी सुद्धा दिवस चांगला राहील. काही असे लाभ की जे कित्येक राहिलेले आहेत किंवा प्रलंबित आहेत असे लाभ तुम्हाला मिळण्याची शक्यता येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अतिशय चांगली राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. द्वितीयातला बुध आणि दशम्यातले शनी नेपच्यून हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमचे होऊ शकतील. याचप्रमाणे काही इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकतील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेऊ शकाल की जे अचूक राहतील. याचप्रमाणे उत्पन्नाची नवनवीन साधने आणि त्यासंबंधी काही चांगल्या संधी तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. तुमच्याच राशीतला बुध आणि भाग्यातले शनी नेपच्यून हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जे कामं हाती घ्याल ते हातावेगळी करू शकाल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर काही चांगले अनुभव येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळू शकतील. तुमचे अंदाज बरोबर ठरू शकतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातला शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. व्ययातला बुध आणि अष्टमातले शनी नेपच्यून हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत. आजच्या दिवसात थोडंसं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडीशी दगदग झाल्यासारखी वाटेल. मात्र कामं मार्गी लागतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही बांधलेले अंदाज अचूक ठरतील. अनपेक्षित काही लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. फिरणं मात्र जास्त होऊ शकेल. दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तो अष्टमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. लाभातला बुध आणि सप्तमातले शनी नेपच्यून हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. खर्चावर थोडंसं नियंत्रण ठेवा. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुम्ही घेतलेले निर्णय आर्थिक संदर्भातले अत्यंत अचूक ठरतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. पार्टनरशिपच्या बिझनेसमध्ये काही चांगले लाभ संभवतात. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दशमातला बुध आणि षष्ठातले शनी नेपच्यून हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या ठिकाणी तुमच्या कार्यकर्तृत्वाचा ठसा तुम्ही उमटवू शकाल. याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला नवनवीन संधी, नवीन उत्पन्नाची साधनं किंवा संधी या तुमच्यासाठी उपलब्ध होऊ शकतील. तुमच्या कामाचं कौतुकसुद्धा होईल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. भाग्यातला बुध आणि पंचमातले शनी नेपच्यून हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी आणि मूड अतिशय चांगल्या प्रकारचं दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती सुद्धा हातावेगळी करू शकाल. थोडं फिरणं वगैरे जास्त असेल त्यामुळे थोडीशी दमछाक होईल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. येणारे 2 ते 3 दिवससुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. तुम्ही बांधलेले अंदाज, मांडलेल्या गोष्टी, मतं ही अचूक ठरतील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुधारतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामध्ये असाल तर त्या संबंधी काही चांगले इंट्युशन्स तुम्हाला मिळू शकतील. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस उत्तम राहतील. कागदोपत्री व्यवहारामध्ये सफलता मिळेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. नंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. अष्टमातला बुध आणि चतुर्थातील शनी नेपच्यून हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले छोटे मोठे त्रास डोक्यावर पडू शकतील. अर्थात त्याचा फारसा परिणाम तुमच्या दिनचर्येवर होणार नाही. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. सप्तमातला बुध आणि तृतीयातील शनी नेपच्यून हे परस्पर त्रिकोणीय करणार आहेत. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, नवीन कामाची सुरुवात किंवा अशी कामं की जी होत नाही ती जरूर हाती घ्या. त्या संबंधात जरूर काहीतरी चांगले मार्ग निघू शकतील. प्रलंबित जी कामं असतील ती सुद्धा तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे काही चांगली खबर तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळू शकेल की जे शुभफलदायी असतील. तुमचे मांडलेले अंदाजसुद्धा बरोबर येऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे.
तृतीयातील बुधाबरोबर हा चंद्र केंद्र करेल. षष्ठातील बुध आणि तृतीयात आणि द्वितीयातील शनी नेपच्यून हे परस्पर त्रिकोणी करणार आहे. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका, मात्र कार्यक्षेत्रासंदर्भातले काही चांगली कामं तुमची मार्गी लागताना दिसून येतील. आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये उत्पन्नाच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण लाभ किंवा गुंतवणुकीच्या नवनवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतील. काही प्रलंबित लाभसुद्धा मिळू शकतील किंवा त्यासंबंधी काही चांगल्या आयडिया, संकल्पना तुमच्या समोर येऊ शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या पंचम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत तुमच्या द्वितीयातील शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. पंचमातील बुध आणि तुमच्याच राशीतला शनी नेपच्यून हे परस्पर त्रिकोणी करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी, मूड अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जे कामं हाती घ्याल ते हातावेगळे होऊ शकतील. तुमचा मूडसुद्धा चांगला राहील. नवीन कामाची सुरुवात करू शकाल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधील नातेसंबंध उत्तम दिसून येते. याचप्रमाणे जी कामं पूर्ण होत नाही, ज्या कामामध्ये प्रॉब्लेम आहेत, अशी कामं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जरूर हाती घ्या. खास करून कागदोपत्री व्यवहार तुमच्या मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील आणि जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधील असाल तर तुम्ही मांडलेले अंदाज अतिशय अचूक ठरतील. त्यामुळे तुमचा मूड खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 28 जून 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.